लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्यासोबत युती करणं भाजपच्या मतदारांना मुळीच आवडलेलं नाहीये. हे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले. लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाची मते भाजपला मिळाली नाहीत. लोकसभेत पक्षाला कमी जागा मिळण्याचं हेही एक कारण आहे. फडणवीस यांनी असा दावा केलाय की आता मतदारांना कळून चुकले की वेळेनुसार राजकारणात युती करावी लागते. यामुळेच आता विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांची नाराजी राहणार नाही आणि अजित पवारांचे मतदारही भाजपचा आनंदाने स्वीकार करतील. फडणवीस यांचा हा दावा किती खरा ठरेल हे तर विधानसभा निवडणुकीचे निकाल झाल्यानंतरच कळेल. ज्याप्रमाणे भाजपच्या लोकांनी एकनाथ शिंदे यांना स्वीकारलं होतं ते अजित पवारांबाबत मात्र दिसून येत नाहीये. अजित पवारांना भ्रष्टाचाराचं प्रतीक असल्याची टीका करणाऱ्या भाजपने अजित पवारांना आता महायुतीमध्ये सामील करून घेतले. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांचे मतपरिवर्तन करण्याचं आव्हान भाजपसमोर आहे. यासाठी भाजपला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. अजित पवारांसोबत आघाडी करणं भाजपला फायद्याचं ठरलं नाहीये. लोकसभा निवडणुकीमध्ये घड्याळ या चिन्हावर केवळ एक खासदार निवडून आला. महायुतीचा मान राखायचा म्हणून विधानसभा निवडणुकीत भाजपचे मतदार अजित पवारांच्या पक्षाला मते देणं पसंत करतील काय, असा आता प्रश्न समोर उभा टाकतोय. सर्वांनाच माहिती आहे की पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार यांनी बाजू पलटली होती, परंतु 2022 मध्ये ते पुन्हा भाजपसोबत महायुतीमध्ये सामील झाले. तेव्हापासून ते आजपर्यंत भाजपसोबतच महायुतीमध्येच कायम आहेत. अधूनमधून ते त्यांचे काका शरद पवार यांच्या प्रती आदर व्यक्त करतात. शरद पवारांनीही याबाबत म्हटले आहे की आम्ही कुटुंबामध्ये एकत्र आहोत, पण राजकारणात मात्र आम्ही वेगवेगळे आहोत. याच दरम्यान केंद्रीय गृहमंत्री यांनी नुकताच महाराष्ट्र दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडले. यावरून अजित पवार थोडेसे अस्वस्थ झाले. त्यांचं असं म्हणणं होतं की अशा वक्तव्यामुळे शरद पवारांना जनतेची सहानुभूती मिळेल. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.